हे भाजप संपवं लागलं. भाजप या राज्यातलं संपन तर फक्त देवेंद्र फडणवीस. ना पैसा ना तगडा PR, ना कुणी गॉडफादर, ना कुठली मोठी यंत्रणा, तरीही या माणसानं महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सभा आणि इतिहासात कायमचं नाव कोरलं जाईल अशी आंदोलनं केली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठमोठे वाडे, आलिशान गाड्या आणि शेकडो बॉडीगार्ड्स असणाऱ्या नेत्यांची फौज आपण पाहिली. पण एका साध्या मातीच्या घरात राहणारा माणूस जेव्हा एक बोट उंचावतो तेव्हा सत्ताधाऱ्यांनाही घाम फुटतो. आता पुन्हा एकदा जरांगे मैदानात उतरणार आहेत. 16 मेला जरांगे आत्तापर्यंत सगळ्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत आणि जेव्हा जेव्हा पाटलांनी घोषणा केली आहे तेव्हा तेव्हा त्यांना मराठ्यांनी भरभरून पाठिंबा दिला. पण जरांगे पाटील दरवेळी राज्यव्यापी आंदोलनं कशी करतात, त्यांची आंदोलनं इतकी मोठी का होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सातत्याने विचारला जातो की जरांगेंच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो, त्याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी. जरांगे पाटलांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीये. मूळचे बीडचे असणारे जरांगे नंतर अंबडच्या अंतरवाली सराटीमध्ये स्थायिक झाले. त्यांचं घर पाहिलं तर आजही विश्वास बसत नाही की हाच तो माणूस आहे जो लाखांच्या फौजेचं नेतृत्व करतो. आजही ते एका पत्र्याच्या आणि मातीच्या घरात राहतात. ज्या काळामध्ये नेते कोट्यवधी मालमत्ता जमा करतात तेथे जरांगे पाटील यांनी आपल्या हक्काची जमीन विकून आंदोलनासाठी पैसा उभा केलाय. लोकांचा त्यांच्यावर इतका विश्वास का आहे? कारण त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. माझ्या समाजाचं पोरग साहेब झालं पाहिजे ही एकच जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. त्यांचा हाच निस्वार्थीपणा आज मराठा समाजाच्या काळजाला भिडलाय. पण मग कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना जरांगे पाटील इतकी माणसं गोळा कशी करतात? त्यांचं उत्तर आहे जरांगे यांच्या विकेंद्रीकरण धोरणावर. आंदोलनाची तारीख जाहीर करण्यापूर्वी जरांगे पाटील स्वतः आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचतात. थेट संवाद साधून लोकांच्या मनातली धग जिवंत ठेवतात. अंतरवाली सराटी हे जरी मुख्य केंद्र असलं तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये शिस्तबद्ध समन्वयक नेमलेले आहेत आणि यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, फक्त समाजासाठी काम करण्याची भावना आहे असे लोक सांगतात. व्हॉट्सॲप आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जरांगे पाटील थेट लोकांशी बोलतात. जरांगे आणि सामान्य मराठ्यांमध्ये कोणताही मिडल मॅन नाही. जो संदेश द्यायचा तो थेट लोकांपर्यंत पोहोचतो आणि हीच जरांगेंची सगळ्यात मोठी ताकद आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो विरोधक नेहमी विचारतात, जरांगेंच्या आंदोलनाला नेमका पैसा कुठून येतो? तर याचं उत्तर कोणत्याही कॉर्पोरेट फंडिंगमध्ये नाही, मराठा लोकवर्गणीमध्ये आहे. जेव्हा लाखो लोक मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा गाड्यांचं डिझेल, जेवण आणि पाणी याची सोय गावोगावी राहणाऱ्या मराठा बांधवांनी केली. आंदोलनाच्या ठिकाणी लागणारं धान्य, दूध, भाजीपाला हे आजूबाजूचे शेतकरी स्वतःहून आंदोलनासाठी आणून देतात. हे सर्वात मोठं कम्युनिटी फंडिंग मॉडेल आहे. अनेक तरुणांनी आपली कमाई, महिलांनी आपले दागिने आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा हिस्सा जरांगेंच्या आंदोलनासाठी दिलाय. आपापल्या गोदापट्ट्यातील गावातील लोक वेळोवेळी मदत करतात असं जरांगेंनी अनेकदा सांगितलंय. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्याही एक गोष्ट लक्षात येईल, जरांगेंची आंदोलनं देखील सर्वसामान्य गरीब शेतकरी मराठ्यांचा विचार करून आखलेली असतात. म्हणजे आंदोलनाला येणाऱ्या मराठ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येते. जरांगेंचं लोकांवरचं हे प्रेम आणि लोकांचं जरांगेंवरचं प्रेम कधीच जरांगेंना रसद कमी पडू देत नाही. जरांगेंची रणनीती गनिमी काव्याची आहे. कधी शांततेमध्ये उपोषण, तर कधी चक्काजाम, तर कधी मुंबईवर महामोर्चा, तर कधी सत्ताधाऱ्यांना थेट गावबंदी. त्यांच्या अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या पॅटर्नमुळे देखील जरांगे कायम चर्चेमध्ये असतात. महत्त्वाचं म्हणजे जरांगेंच्या त्यांच्या भाषणातील स्पष्टता आणि गावरान तडका हा देखील लोकांना आपलंसं करतो. जरांगे ज्यावेळी बोलतात त्यावेळी ही व्यक्ती आपल्यातलीच कोणीतरी आहे, आपल्यासाठीच बोलतीये असं कित्येक गरीब मराठ्यांना वाटतं. त्यामुळे लाखो मराठे जरांगे यांच्या एका शब्दावर एकवटतात. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या 16 मेकडे. 16 मेला जरांगे कोणत्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं, 16 मेला जरांगे पाटील कोणती मोठी घोषणा करणार आहेत?
कमेंट्समध्ये तुमचं मत, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.